दर्शन करणारे किंवा आम्हाला महाराज सुंदर, कारण हा जो कार्यक्रम आहे मायबापू आज 5 वर्षापासून असा जो चालत आहे, कारण प्रत्येक महिन्याला अमावस्याला अशा प्रकारचा महाराज हा सोहळा प्रत्येक संस्थांच्या ठिकाणी होत असते आणि आमचे सर्व या ठिकाणी संत भक्तगण असे या ठिकाणी महाराज हजारोच्या संख्येने जमतात अलीकडे. आणि हाच कार्यक्रम आता असाच अशा प्रकारचा आमचे महान शिखरचे पुजारी आमचे वासुदेव भारती बापू या ठिकाणी पण अशा प्रकारचे आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला हजर झाले. त्यामुळं त्यांना शत माझा नमस्कार असो. अशा प्रकारचं मायबापू आणि सर्व संत म्हणताना माझ्या महाराज त्रिवार नमन करून अशा प्रकारचं थोडं मला जसं बनलं तसं अशा प्रकारचं महाराज आशीर्वचन अशा प्रकारचं म्हणून थोड्याचा बोलण्याचा प्रयत्न करतो. तर आता अशा प्रकारचा आपला कार्यक्रम चालू आहे मायबापू. आता आमच्या गिरीगुरुजीने अशा प्रकारे सुंदर वाचन केलं आणि शेवटच्या क्षणामध्ये अशा प्रकारचं महाराज कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षेत्रामध्ये आमचे कोलंबीकर अविनाश महाराज यांनी अशा प्रकारचं मला इतकं सुंदर सद्गुरूचं वर्णन केलं. आणि खरं आहे अशा प्रकारचं मायबापू आपला संप्रदायच आहे अशा प्रकारचा महाराज. कारण सद्गुरूशिवाय अशा प्रकारचा महाराज जीवाचा उद्धार होत नाही किंवा सद्गुरूचं ज्ञान देणारा हाच परिपूर्ण आपला जो संप्रदाय आहे. आता आमच्या महाराजांनी सांगितलं की बाबा सद्गुरु चरण तीर्थप्राशन गुरु आज्ञा उचिष्ट भोजन गुरु मृतीचे अंतरी ध्यान गुरु मंत्रवदनी जपे सदा. अशा प्रकारचं महाराजांना आताच सांगितलं आम्हाला की बा गुरु चरणतीर्थ प्राशन गुरुच्या चरणाच्या तीर्थामध्ये एवढी ताकद आहे महाराज की या पृथ्वीवर जेवढे तीर्थ अशा प्रकारचे आहेत महाराज त्या सर्व तीर्थाचं माहेर गुरुचरण तीर्थ आहे अशा प्रकारचं महाराज. आलं का लक्षात? म्हणून महाराज गुरुचरण तीर्थ प्राचन गुरु आज्ञा उचिष्ट भोजन. आता गुरुचं उशिष्ट खाणं हे महाराज प्रसाद होय. आपण ताटात सेवन करतो ना महाराज, याला प्रसाद म्हणून सेवन करतो आपण. म्हणून गुरु आज्ञा उचिष्ट भोजन जे आपले सद्गुरू महाराज आपल्याला उपदेश करतात ना ते खरं उष्ट सेवन करण्याचं आपलं पात्र आहे अशा प्रकारचं. म्हणून महाराज म्हणत नाही एका ठिकाणी संतांचे उशिष्ट सावळून सारे माझी इच्छा पुरे करून घेतली. त्याच न्याय प्रमाण तुम्हा मला सद्गुरूचं उशिष्ट सेवन करण्याच्या पात्रतेला आपण गेलो पाहिजे. झालं का? आता पुढे सांगायचं अशा प्रकारचं महाराज. पण आपल्या ठिकाणी एका ठिकाणी उपाळीमध्ये आलेलं आहे गुरु संताचे निजबुज गुरु मंत्राचे निजबीज गुरुचे ध्याता चरणांबुज अनेक तीर्थ त्या ठाई. अनेक लक्षात महाराज. म्हणून गुरु चरणतीर्थापुढे सर्व तीर्थ गौण अशा प्रकारे म्हणजे कमी आहेत अशा प्रकारचं महाराज. अनेक लक्षात नाही. आणि शेवटचा जो प्रश्न आहे गुरुमंत्रवदनी जपे सदा एवढा अशा प्रकारचं महाराज आपण हे चारही गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण अवलंब केल्या आणि ध्यानामध्ये जर आणल्या महाराज खरंच आपल्यावर गुरुची कृपा होण्याकरता वेळ लागत नाही. म्हणून अशा प्रकारचं महाराज सदा सद्गुरूच्या नामावर अशा प्रकारचं आपण ठाम राहिलो पाहिजे. सद्गुरु नामा वाचून गती नाही नाही त्रिजगती दैवता भक्तीची प्रसरती अधोगती चुके ना. अलग लक्षात दे. कारण अनेक ठिकाणी आपण जर महाराज पूजा भजन अनेकाचं जर केलं महाराज त्या ठिकाणी तर आपली अधोगती चुकत नाही. अधोगती चुकवायची असेल तर आपलं एकच करावं लागणार आहे सद्गुरूचं नाम स्मरण करावं लागणार आहे.
सद्गुरूची सेवा, सद्गुरूची भक्ती किंवा सद्गुरू पूर्णपणे विश्वास ठेवून आपलं आपण जीवन कृतार्थ करावं. आणि हेच या पूर्ण अशा प्रकारचं महाराज आमच्या या 5 वर्षापासून जे कार्यक्रम चालत आलेला आहे आमचा महाराज. आणि हेच गुरुसेवाच, गुरुभक्तीच, गुरुनाम महाराज किती वरिष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं. हा एका ठिकाणी तुकाराम महाराजांपर प्रमाण दिलं बरं का महाराज. तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. अलग लक्षात नाही. प्रत्येक साधू संतांना पुरावा देऊन सांगितलंय की सद्गुरूच्या सेवेपेक्षा दुसरी सेवा श्रेष्ठ नाही. नाही माय बापू, अलग लक्षात. आणि आमच्या प्रज्ञान भक्ताची शिकवण हीच अशा प्रकारची पूर्णपणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे माझे मायबाप गुरु, जे गुरुभक्त आपल्या गुरुला शरण गेले असतील त्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून, त्या नामावर पूर्ण विश्वास ठेवून आपलं जीवन आपण कृतार्थ करावं. हेच माझी सर्वांना नम्रतेची विनंती. आणि या ठिकाणी 2 शब्द सांगून मी सर्वांचा निरोप घेतो आणि या ठिकाणी थांबतो. सद्गुरू महाराज की